हे सेल्फ आहे की नाही, किराण्याच्या दुकानातली जे अलमारी राहते ना, तर ते होती. तर लंबी होती. तर याच्यानं मी 2 बनवल्या. तर वरच्या भागात चौकोन होते, खालच्या भागात लंब्या पाट्या होत्या. तर मी 2 भागात हे अलमारी करायचं ठरवलं. तर हा एक भाग होय. तर याच्यासाठी हे अलमारीची कंडिशन पाहून हे अशी होती. मी इथं मोजमाप केलं की ते किती मोजायचं आहे बा म्हणून. इकडून तिकडून दोन्ही बाजूनं मोजमाप केलं आणि मग त्याच्यावरून नाही का कापकूप केलं मोजल्याच्या नंतर. तर माझ्या 2 अलमाऱ्या निघाल्या. तर कंडिशन अशी आहे याचीवाली. तर याला आहे ना चुना लावला होता, वालपुट्टी लावली होती की प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावलं तर माहीत नाही. ते याचे खिपलं खूप निघत होते. आणि मग याचं जे मागचं प्लाय आहे ना, ते हे प्लाय असं वाटत होतं की कसं म्हणजे थोडंसं चांगलं दिसेल, थोडंसं कोणत्यावरून असं वाटलं. तर मी थोडंसं ओढून पाहिलं तर पूर्ण खूप सारं निघालं. मग असं करून आहे ना, मग खूप सारं निघालं तर मग पूर्णच काढून टाकलं. आता मी जे साहेब तर मीनं जे सेल्फ बनवली ना, त्याला मागं आता ना प्लाय नाही आहे. पण कधी पण मी समजा कधी ना आपण सरकवतो वगैरे तर सामान पडते त्याच्यातलं. तर म्हणून आहे ना मी मागच्या साईडनं प्लाय लावीन ना, तर मग त्याचा व्हिडिओ दाखवीन. कारण की व्हिडिओ लंबा होते म्हणून मी खूप काही वस्तू याच्यात नाही का स्किप करून देतो. मग मी याले की नाही माझ्याजवळ रेडीमेड आहे ना वालपुट्टी होती, तर ते लावली. तर मग त्याचा व्हिडिओ नाही टाकला कारण की वालपुट्टी तर सगळ्यांनाच लावता येते आणि मी खूप ठिकाणी लावलेला आहे वालपुट्टी. याच्यात व्हिडिओमध्ये शूट नाही केलं. तर वालपुट्टी लावली तिथं खूप खराब होती ना, ग्रेन्स होते तिथं आणि हे घासली. म्हणून मी इथं की नाही अंगावर उडालं खूप सारं ते वालपुट्टी. इथं मी भूतासारखी दिसत आहो. मग इथं ना खिळे ठोकले काय मग ते आपण नाही का असं काही काचकाम करत राहतो ना, जसं मी आता सँडिंग करत होतो तर हालत होती न. मग आपल्याला असं वाटतं का एवढं जुनी अलमारी आहे बा, ते याला पकडणं आहे. तर जिथं मला वाटलं का हालत आहे बा, तिथं मी खिळे ठोकले. आणि सगळीकडे सँडिंग झाल्याच्या नंतर आहे का सँडिंग केल्याच्या नंतर नाही का माझ्याजवळ जे रेडीमेड होतं की ते अर्ध्यातच संपलं. आणि मी काय करतो की कधी माझ्याजवळ जे सामान राहते की नाही ते मी घरचं संपवण्याचा प्रयत्न करतो. जे अर्धवट राहिलं ते लावून टाकतो. तर मग ते अर्धी जी वालपुट्टी होती रेडीमेडवाली ते तर संपली होती. तर मग इथं ना मला प्लॅस्टर ऑफ पॅरिस दिसलं. तर त्याच्यात मी ना फेविकॉलमध्ये पाणी टाकलं. थोडंसं फेविकॉल संपतच आलं होतं. त्या फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मग ते नाही का त्याच्यानं प्लॅस्टर ऑफ पॅरिसले पूर्ण ओलं केलं आणि भिजवल्याच्या नंतर नाही का मग ते लावलं राहिलेल्या ठिकाणी. तर असं करून मी आपलं ॲडजस्टमेंट केलं. आणि मग तरी पण मला वालपुट्टी कमी गेली तर मग मी रेडीमेड आणली. मग मी पावडर नाही आणला, वालपुट्टी नाही आणली आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसही नाही आणला. मी डबा आणला 100 रुपयाचा वालपुट्टीचा, तो लावला. आता त्याला की नाही तसंच ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण माझ्याकडं हे पाय होते. एका पायाचे ना मी 2 पाय बनवून आणले होते आणि 2 पायाचे 4 पाय असं मी कार्विंग मशीनवरून बनवून आणले होते. ते कायले लाव म्हणलं तर मायवाला दिमागात आयडिया आला काही ह्या अलमारीले लावून पाहिले होते तर चांगले वाटत होते. तर मग ह्या अलमारीले तर याला मी सँडिंग करत होते. हे असे पाय आहात, हे होते दिवाणचे पाय. तर हे 2च पाय होते. 2 पाय काऊन होते माहीत नाही, माईच्या घरी होते तर मी आणले. तर 2 पायचे मी 4 पाय करून आणले. आता इले मला ना एल साईजनं कापाचं आहे. तर मी इथं आखून घेऊन राहिलो. तर अर्ध्यापेक्षा थोडं म्हणजे 3 भाग आपल्याला आरीनं कापाचा आहे ना, 1 भाग तसाच सोडून द्यायचा आहे. म्हणजे त्याचा ना एल येईल. म्हणजे खालून 1 इंच आणि साईडनं 1 इंच सोडून आपल्याला याला आरीनं कापाचा आहे. मग हे कापल्याच्या नंतर नाही का ते जे अर्ध कापलं की नाही, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त कापलं ना, ते पटासीनं पटापट निघून जाते मग त्याच्या किलच्या. तर माईवाली पटाशी आहे ना थोडीशी ब्लंट आहे. तर मी आहे हिला धार लावत आहोत. हे फरसाण आहे ना, फरसा म्हणतं त्याला याच्यावर. मग अशा प्रकारे एक बनवून घेतला मी ना, पटासीला ठोकून घेतली याला. आणि मग कानच वाटून आपल्या जर कानच तर कानसानं पण घासून घ्यायला लागते. सँडिंग पेपर घासावं लागते. म्हणजे ते जे आहे की ना अलमारीला चांगलं व्यवस्थित फिट बसन बा पाय, अशा पद्धतीनं मी ते कापले आहे.
तर हे जे माझ्याजवळ कानस आहे की नाही ते आले नाही का, कानसानं थोडंसं मी स्मूथ करून घेतो. म्हणजे जे अंतर दिसते की नाही सूतभऱ्याचं वगैरे, तर ते चांगलं नाही दिसत, उबडखाबड दिसते खालीवर, बरोबर मग पाय लागत नाही, म्हणून मी कानसानं घासून घेतलं. तर अशा पद्धतीचे ना पाय लावायच्या. आता हे पाया आहे ना मी वरून याच्यासाठी लावतो, खालून लावणं तर जमन नाही. आता आणि मग याले ना 3 गड्डे केले, स्क्रू केले आणि त्या मारिले 3 स्क्रू केले आणि ते पायाचाही व्हिडिओ मी नक्की नाही घेतला नाही, कारण की माझ्या व्हिडिओमध्ये ना माझ्या मोबाईलमध्ये ना जागा नव्हती, स्पेस नव्हता म्हणून. मग की नाही मी नाही तर बनसेना पावडर घेतला हात 1 चम्मच हा घेतला असं, आणि अर्धा चम्मच नाही का मी ना कजली पावडर घेतला. आणि याच्यात नाही का ते जे हंस कंपनीचं आहे ना इतवारात लोकल मार्केटमध्ये जे कलर मिळते वुडन पॉलिश ते टाकलं. आणि त्याच्यानं की नाही ब्रशनं मारला याले, कारण की हे पूर्ण व्हाईट आहे ना वालपुट्टी, आपल्याकडे व्हाईटच भेटते, खूप ठिकाणी व्हाईटच भेटते, तर कलरमध्ये पण येते. ऑनलाईन आहे ना कलरमध्ये पण राहते, वुडन कलरमध्ये पण राहते वालपुट्टी, 2-3 कलरमध्ये मिळते, पण आमच्या इकडं भेटत नाही म्हणून मी ना पांढरी घेतली. आता पांढरी घेतल्यामुळं माझं काम वाढलं मला, कारण की कोट जास्त लावा लागतील ना मग इथं, जसं माझ्या 2 कोटमध्ये काम होणार असेल तर आता मला 4 कोट लागतील इथं. तर म्हणून आहे ना मग मी ना हे घेतल्याच्या नंतर नाही का ब्रशनच लावला पहिला कोट, आणि लावल्याच्यानंतर आपल्याला रफनेस वाटलं ना तर मग घासून टाकायचं थोडंसं, म्हणजे स्मूथ येते आणि चकाकी येते अजून. मग याले की नाही चांगलं फिरवून घेतलं आणि मग हे लावलं. हे लावल्याच्या नंतर नाही का लूक थोडासा म्हणजे अजीबच वाटत होता, म्हणजे चांगला दिसन की नाही असं मनात काहीतरी भीती होती. आणि हे नाही का पेते, हे जे वालपुट्टी लावून होतं की नाही, तर हे जे पहिल्यांदा ना जे थिनर असते हे याच्या हाताला लागलं म्हणजे नेल पॉलिशसारखं थंड थंड वाटते, ते हे जे कलर आहे ना हा पॉलिश आहे ना हे पेते पहिल्यांदा, तर थोडं जास्त लागते, मग नंतर ना कमी लागते. त्याच्या मग की नाही अर्धा भाग बनवायचं, कधी पण बनवायचं असलं तर पहिल्यांदा म्हणजे जास्त बनवायचं आणि मग नंतर कमी बनवायचं. एकूण लूक असा आला आणि तो रात्रीचा लूक होता. आता मी नाही का याच्यात काहीच नाही, तर मी परत हा पावडर घेतला अर्धा चम्मच, आणि याच्यात नाही का आता कलर मला जास्त नाही लागणार, पॉलिश जास्त नाही लागणार, तर मी अर्धा डबाच घेईन. हा 1 किलोचा डबा असते, ते जाऊन ते कलर मग आमच्या इकडे लोकल मार्केटचं ते जे हंस कंपनीचं आहे ना ते भेटलं नाहीत, मी एशियन कंपनीचं आणलं. तर तसंच राहते, तर एशियन कंपनीचं घेतलं. तर हे थोडं महाग पडते, 240 होतं, ते 190चं असते, पण हे 2 लिटर राहते वाटते ना ते 1 लिटर, ते हे स्वस्त पडत असून ते महाग पडते. आता मग हे घेतल्याच्या नंतर मी ना चालम मिक्स केलं, आणि मग की नाही मिक्स केल्याच्या नंतर नाही का ह्या अलमारीला मी आता ठरवलं की कपड्यानं मारायचं. तर मी ना माझी कॉटनची साडी होती तर त्याचा ना तुकडा घेतला, आणि त्यानं की नाही आता तुकड्यानं लावलं, कॉटनच्या कपड्यानं लावलं. तर कॉटनच्या कपड्यानं जेव्हाही लावतो आपण किंवा ब्रशने लावतो तर असं गोल गोल किंवा चौकोन किंवा कसाही हात नाही फिरवा लागत, असं सीधा फिरवा लागते आणि परत येऊन परत जावं लागते, पण सीधाच फिरवा लागते, म्हणजे एकच स्ट्रोक द्यावं लागते वुडनमध्ये कधी पण. तर मग अशा पद्धतीनं ना मी हे आपली अलमारी रंगवून घेतली. आणि मग नंतर ना मला की नाही अजून माझ्याजवळ ना पेंट वाचला होता, पॉलिश वाचलं होतं. माझ्या दिमागानं अजून खुरापाती आयडिया सुरू केलं ना, अजून खुरापाती नाही का काम माझ्या दिमागात येऊन गेलं. तर मला काय वाटलं काही चला याला स्प्रे गननं मारून पाहतो म्हणलं अजून कसं वाटते. तर मी ना स्प्रे गनमध्ये भरला हा कलर परत, आणि वाचला सुचला त्या काळ्या डब्यातला याच्यात टाकून दिला, पूर्ण टाकून दिला. आणि मला माहीत होतं की आता माझ्याजवळ नाही का म्हणजे अर्धा भरलेला आहे, तो जो भरला आहे की नाही तर अर्धा लिटर वगैरे असेल तो होऊन जाते. तर कारण की याले की नाही फ्लो जास्त राहते आणि स्प्रे पण त्याचा फ्लो जास्त असते, तर खूप सारी जागा कवर करते, तर म्हणून आहे ना हा होऊन जाते. तर मग की नाही मी ना स्प्रे गननं पूर्ण कलर मारला, याले जेवढा झाला तेवढा संपवून टाकला. आणि मग की नाही मला काही असं वाटलं नाही की बा ह्या कलर म्हणजे चांगला नाही झाला किंवा काही, मला म्हणजे दिसायला खूप चांगलं वाटायला लागलं. मग नंतर तर आमच्याकडे ना एक दूधवाले की नाही दादा येतात, दूध घेऊन येतात,
तर त्यांना विचारलं कसं वाटतं, तर ते म्हणे कलर हवाचा आहे का म्हणे. तर मी म्हटलं नाही कलर झाला आहे म्हटलं, असा कलर असते म्हटलं, कधी कधी असे वॉलपेपर येतात म्हटलं, कधी असं टेक्चर देतात म्हटलं, आजकाल मॉडर्न जमाना आहे ना म्हटलं, मॉडर्नच्या याच्यानुसार असंच लागते म्हटलं. मग आमच्याकडे ना ज्या काकू येतात ना भांडे घासायला, त्या काकूंना त्या काकूंना खूप आवडली अलमारी आणि मलाही एकूण चांगली वाटली. तर तुम्हाला कशी वाटली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबही करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.